मित्रांनो, तुम्ही एखाद्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करता, त्याला मेसेज करता, त्याची काळजी करता, त्याच्यासाठी वेळ देता, पण समोरून काय मिळतं? दुर्लक्ष, फक्त दुर्लक्ष. तुमचा मेसेज पाहूनही रिप्लाय नाही. तुम्ही बोलला तर 2 शब्दात उत्तर आणि काही वेळा तर पूर्ण शांतता. अशा वेळी मनात एकच प्रश्न निर्माण होतो, मी इतकं सगळं करत आहे तरी तो माझ्याकडे का लक्ष देत नाही? मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खास त्या लोकांसाठी आहे ज्यांच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती आहे जी त्यांना दुर्लक्ष करते. पण मित्रांनो, आज आपण कोणतेही जादूचे उपाय सांगणार नाही, कोणालाही जबरदस्तीने प्रेमात पाडण्याची ट्रिक सांगणार नाही, कारण खरं प्रेम कधीही जबरदस्तीने मिळत नाही. पण फिजिओलॉजी मध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला समजून घेण्यास मदत करतात की एखादी व्यक्ती दूर का जाते आणि काही वेळा तिचं लक्ष पुन्हा कसं मिळवता येऊ शकतं. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा मुद्दा तुमचा संपूर्ण विचार बदलू शकतो. गोष्ट क्रमांक 1, जितकं जास्त पाठलाग कराल तितका तो दूर जाऊ शकतो. मित्रांनो, मानसशास्त्रात एक महत्वाचा नियम आहे, लोकांना त्यांचं स्वातंत्र्य आवडतं. जेव्हा एखाद्या व्यक्तीला सतत मेसेज, सतत कॉल, सतत लक्ष आणि सतत अपेक्षा दिल्या जातात तेव्हा काही लोकांना गुदमरल्यासारखं वाटू शकतं आणि मग ते अंतर ठेवायला सुरुवात करतात. याचा अर्थ असा नाही की तुम्ही चुकीचे आहात, पण काही वेळा जास्त उपलब्ध असणं तुमची किंमत कमी करू शकतं. म्हणून स्वतःचं आयुष्य जगा, स्वतःच्या ध्येयावर काम करा. तुमच्या आनंदाचं केंद्र फक्त एक व्यक्ती बनू देऊ नका. गोष्ट क्रमांक 2, स्वतःची किंमत ओळखा. मित्रांनो, खूप लोक एक मोठी चूक करतात, ते स्वतःची किंमत दुसऱ्या व्यक्तीच्या लक्षावर ठरवतात. जर त्याने रिप्लाय दिला तर आनंद, नाही दिला तर दुःख. जर त्याने कौतुक केलं तर आत्मविश्वास, नाही केलं तर निराशा. पण हे धोकादायक आहे. तुमची किंमत कोणाच्या लक्षावर अवलंबून नसते, तुमची किंमत तुमच्या व्यक्तिमत्वात असते. जेव्हा तुम्ही स्वतःचा आदर करता तेव्हा इतर लोकही तुमचा आदर करायला लागतात. मित्रांनो, गोष्ट नंबर 3, रहस्यमयपणा आकर्षण वाढवतो. मित्रांनो, फिजिओलॉजी सांगतं लोकांना त्या गोष्टींबद्दल जास्त उत्सुकता असते ज्या त्यांना पूर्णपणे माहीत नसतात. जर तुम्ही तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट समोरच्याला लगेच सांगितली, प्रत्येक मिनिटाचा हिशोब दिला, तर उत्सुकता कमी होते. याचा अर्थ खेळ खेळणे नाही, याचा अर्थ स्वतःची स्वतंत्र ओळख टिकवून ठेवणे आहे. तुमचं स्वतःचं आयुष्य असू द्या, तुमची स्वप्न असू द्या, तुमचे मित्र असू द्या, तुमची स्वतःची दुनिया असू द्या. गोष्ट नंबर 4, आत्मविश्वास सर्वात मोठं आकर्षण आहे. मित्रांनो, समजा 2 व्यक्ती आहेत. पहिली व्यक्ती सतत विचारते, तू माझ्यावर प्रेम करतोस ना? मी तुला आवडते ना? तू मला सोडून जाणार नाहीस ना? दुसरी व्यक्ती शांत आहे, स्वतःवर विश्वास ठेवते, स्वतःच्या मूल्याची जाणीव ठेवते. सांगा कोणती व्यक्ती जास्त आकर्षक वाटेल? नक्कीच दुसरी, कारण आत्मविश्वास हा आकर्षणाचा पाया आहे. गोष्ट नंबर 5, स्वतःला सुधारायला सुरुवात करा. मित्रांनो, काही वेळा आपण दुसऱ्या व्यक्तीला बदलण्याचा प्रयत्न करतो, पण फिजिओलॉजी सांगतं तुम्ही दुसऱ्याला बदलू शकत नाही, तुम्ही फक्त स्वतःला बदलू शकता. नवीन कौशल्य शिका, फिटनेसवर लक्ष द्या, करिअरवर काम करा, नवीन छंद जोपासा. जेव्हा तुमचं आयुष्य समृद्ध होतं तेव्हा तुमच्यात नैसर्गिक आकर्षण निर्माण होतं. मित्रांनो, गोष्ट नंबर 6, प्रत्येक दुर्लक्ष प्रेमाची परीक्षा नसते. मित्रांनो, हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. काही लोक खरोखर व्यस्त असतात, काही लोक भावनिकदृष्ट्या तयार नसतात, काही लोकांना नात्यात रसच नसतो आणि काही वेळा सोपं सत्य असतं की त्यांना तुमच्याबद्दल तशी भावना नसते. मित्रांनो, हे स्वीकारणं कठीण असतं, पण वास्तव स्वीकारणं हीच भावनिक परिपक्वता आहे. जर एखादी व्यक्ती सतत दुर्लक्ष करत असेल, सतत तुमचा अनादर करत असेल, तर कदाचित त्याचं मन जिंकण्यापेक्षा स्वतःच्या मनाची काळजी घेणं जास्त महत्वाचं आहे. मित्रांनो, कोणाचं मन जिंकण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे स्वतःला हरवणं नाही, स्वतःचा आदर राखणं, स्वतःवर प्रेम करणं आणि स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती बनवणं हा खरा मार्ग आहे. कारण जे लोक तुमची किंमत ओळखतात ते तुमच्याकडे परत येण्यासाठी कारण शोधतात आणि जे लोक तुमची किंमत ओळखत नाहीत त्यांच्या मागे धावत राहून तुम्ही फक्त स्वतःलाच दुखावता. लक्षात ठेवा, खरं आकर्षण हे विनवणीत नसतं. खरं आकर्षण हे आत्मविश्वास, स्वाभिमान आणि सकारात्मक व्यक्तिमत्वात असतं. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.